आत येऊ का? नमस्कार. नमस्कार साहेब. रामभाऊ बोला ना. आज इकडं अहो जरा कर्ज पाहिजे होतं. अहो तुम्हाला कर्जाची काय गरज? अहो तुमचा तर आत्ता मुलगा नोकरीला लागला ना शिक्षक म्हणून. तुमचं सगळं खरं आहे. वर्गा शिक्षक म्हणून नोकरीला लागला पण 16,000 पगार आहे हो त्याला फक्त. काय सांगताय? मला वाटलं चांगला 50-60 हजार रुपये पगार असेल त्याला. ते बी हितनं 800 किलोमीटर अंतरावर लागलाय. त्याची बायका पोरं हितच आहे. त्याची आई बी लय आजारी असते. तिच्या दवाखान्यासाठीच कर्ज काढायला हवे. जमीन घाण ठेवूया पण कर्ज द्या. अहो पण जमीन घाण ठेवून पैसे हो का? जमिनीची कागदपत्र द्या. इथे आणि इथे सह्या करा. बाकी मी बघून घेतो. लय उपकार होत्याला बघा तुमचं. हो त्या 16,000 त्याच भागानं सरकारनं काय करीती शिक्षण सेवक का काय 3 वर्षासाठी असतंय ना. मग 3 वर्षानं फुल पगार मिळणार. तर वर आता अशीच वाढत चालायची. शासनानं या गोष्टीचा विचार नाही केला. 16,000 कसं बघलं? आजची महागाई बघितली का साहेब? एवढं कष्ट करून पोरगा शिकवला, एवढी वर्ष नोकरीची वाट बघितली. आज 35व्या वर्षी पोराला नोकरी लागली. 3 वर्ष 16,000 कसं काढायचं माझंच मला कळलं ना हो. 2 लेकरं पदरात आहेत, बायको आहे आणि आम्ही दोघं. आता काय मला कष्ट होतंय